नमस्कार. आपल्या आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगली, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी भारत सरकारने नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत NQAS नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड्स ही संकल्पना सुरू केली आहे. NQAS म्हणजे आरोग्य संस्थेतील सेवा स्वच्छता, रुग्णांचे हक्क, औषध व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, सुरक्षितता आणि गुणवत्ता यांचे मोजमाप करणारी एक महत्त्वाची प्रणाली म्हणजे NQAS होय. या प्रक्रियेत प्रत्येक आरोग्य संस्थेचे मूल्यांकन विविध एरिया ऑफ कन्सर्न नुसार केले जाते. NQASच्या प्रत्येक विभागामध्ये निरीक्षणादरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NQAS म्हणजे काय, त्यातील एरिया ऑफ कन्सर्न कोणते आहेत आणि असेसमेंट दरम्यान विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या आरोग्य संस्थेला गुणवत्तेच्या दिशेने अधिक सक्षम बनवा. तर या ठिकाणी NQAS मध्ये एरिया ऑफ कन्सर्न एकूण 8 आहेत. त्यापैकी आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. सर्व्हिस प्रोव्हिजन, यामध्ये सेवा पुरवठा, आपण ज्या ज्या सर्व्हिसेस देतो त्या सर्व सर्व्हिसेस ह्या सर्व्हिस प्रोव्हिजन मध्ये येते. पेशंट राईट्स, रुग्णांचे हक्क, आपल्याकडे जे रुग्ण येतात त्यांचे काय हक्क आहेत, त्यांचे काय अधिकार आहेत हे आपण पेशंट राईट्स मध्ये बघणार आहोत. इनपुट्स मध्ये मानव संसाधन, औषधे, साहित्य, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी इनपुट्स मध्ये येतात. सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये सहाय्यक सेवा, आरोग्य सेवा देत असताना सपोर्ट सर्व्हिसेस कोणत्या आहेत, त्यांना सपोर्ट सर्व्हिसेस म्हणून कोण कोण मदत करते हे आपण यामध्ये बघणार आहोत. क्लिनिकल सर्व्हिसेस, वैद्यकीय सेवा, याच्यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस देतो त्या देखील या ठिकाणी बघणार आहोत. इन्फेक्शन कंट्रोल, संसर्ग नियंत्रण, क्वालिटी मॅनेजमेंट, गुणवत्ता व्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचं लास्टला आउटकम म्हणजे परिणाम, म्हणजे ज्याला आपण रिझल्ट सुद्धा म्हणूया. तर एकूण 8 हे एरिया ऑफ कन्सर्न आहेत आणि याच्या आधारितच NQAS हे सगळं मूल्यांकन आहे याच्या आधारावर केल्या जाते. आता NQASचं जे मूल्यांकन असेसर करतात त्याच्या सुद्धा त्या करण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पण इथे आपण या ठिकाणी बघू शकता. की निरीक्षण, आपल्याकडे जे ऑब्झर्वर येणार, आपल्याकडे जे असेसर येणार आहेत ते निरीक्षण करणार आहेत, ज्याला ऑब्झर्वेशन म्हणतो आणि शॉर्टकटमध्ये त्याला OB म्हणतो. आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या एक्सेल शीटमध्ये OB, SI, RI हे आपल्या त्या प्रश्नाच्या समोर लिहिलेले असते. त्याचा अर्थ असं असतं की एखाद्या प्रश्नाचं, एखाद्या पॉईंटचं ऑब्झर्वेशनच केलं जाते आणि एखाद्याचं RR म्हणजे रेकॉर्ड रिव्ह्यू, फक्त त्याचं रेकॉर्ड बघितले जाते. तर काही ठिकाणी OB, RI सुद्धा असते, ऑब्झर्व करून रेकॉर्ड रिव्ह्यू सुद्धा बघितला जातो. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, OB. कर्मचाऱ्यांशी संवाद साधून देखील ते असेसमेंट करतात, ज्याला आपण स्टाफ इंटरव्ह्यू म्हणतो आणि शॉर्टकटमध्ये त्याला SI म्हणतो. नोंदी पाहणे म्हणजे रजिस्टर, आपण जे काही नोंद करतो ते सर्व रेकॉर्ड्स पाहणे, त्याला रेकॉर्ड रिव्ह्यू RR म्हणतात. रुग्णांशी संवाद, असेसर रुग्णांशी संवाद देखील साधतात, त्याच्यासोबत आपण त्याला पेशंट क्लायंट इंटरव्ह्यू देखील म्हणतो, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण EI म्हणतो. कर्मचाऱ्याची कार्यकुशलता, कॉम्पिटेन्सी टेस्टिंग ही देखील ते आपल्याला विचारतात आणि आपल्याकडे करून घेतात. तांत्रिक क्रियांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, काही विषयाचे आपल्याला प्रात्यक्षिक देखील करायला लागतात. उदाहरण जसं झालं की आपण हात धुण्याच्या पद्धती किती आहेत, तर आपल्याला याचं प्रात्यक्षिक देखील करून दाखवावं लागतं. किंवा फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला विचारू शकतात आणि करायला देखील लावू शकतात. 7 नंबर आहे रुग्णांचे हक्क, गुणवत्ता पॉलिसी याची जाणीव, त्याला अवेअरनेस म्हणतो आपण. 8 नंबर आहे कामाच्या अडचणी, पुरवठ्यातील आव्हाने याबद्दलचा अभिप्राय. तर हे ऑब्झर्व करण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे मूल्यांकन करण्याच्या किंवा तपशील किंवा तपासण्याच्या ज्या पद्धती आहेत ते असेसर इत्यादी पद्धतीवर आपलं NQASच्या बाबतीत निरीक्षण करू शकतात. तर आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा मुद्दा आपला आहे की आपण हे तर बघितलं की एरिया ऑफ कन्सर्न म्हणजे किती टप्प्यामध्ये किंवा किती घटकावर NQASची तपासणी केली जाते आणि त्या घटकाच्या आधारे कोणकोणत्या फॅक्टर्सनुसार ते आपली तपासणी करतात, आपल्याला प्रश्न विचारतात किंवा एकंदरीत आपला रिव्ह्यू कशा पद्धतीने घेतात तेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आपण बघूया की सर्वात म्हणजे महत्त्वाचे जे आपल्याला प्रश्न विचारले जातात कॉमनली ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला ते माहिती असतात परंतु रिव्ह्यू झालं नसल्यामुळे ते आपल्याला एक्झॅक्ट सांगता येत नाही. तर आपण आज तशाच अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला ही प्रश्न ओळखीचे असतात, त्याची माहिती देखील असते, परंतु असेसरच्या समोर आपल्याला नेमकं ते प्रेझेंट करता येत नाही आणि प्रेझेंट जरी करता आलं तर ते उलट पद्धतीने आपल्याकडून प्रेझेंट होते. त्याच्यामुळे जर आपण ॲक्युरेट माहिती सांगितली तर नक्की असेसर इम्प्रेस होतील किंवा ते खुश होऊन आपल्या एकंदरीतच NQASसाठी आपल्याला त्यांचं सगळं सहकार्य मिळणार आहे आणि आपलं प्रेझेंटेशन देखील चांगलं होणार आहे. आपल्याला रेकॉर्ड, प्रेझेंटेशन प्लस स्टाफ इंटरव्ह्यू आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील देणे आवश्यक आहे. तर आपण
अतिशय महत्त्वाचे थोडक्यात प्रश्न घेऊया आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर आपण पार्ट 2 मध्ये देखील या व्हिडिओला आपण कन्वर्ट करूया. तर प्रथम आपण या ठिकाणी आत्ताच एरिया ऑफ कन्सर्न्स बघितलेले आहेत. त्यामध्ये एक नंबर आहे सर्व्हिस प्रोव्हिजन आणि सर्व्हिस प्रोव्हिजन मध्ये आता काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. नंबर 1 आहे ANC सर्व्हिसेस आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी ओळखणे, किंवा ते आपल्याला असं देखील म्हणू शकतात की तुम्ही ANC सर्व्हिसेस मध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सी कशी ओळखता मला थोडक्यात सांगा, किंवा तुम्ही ANC सेवा कशा देता आणि हाय रिस्क गर्भवती कशा ओळखता, असा देखील प्रश्न तो तयार होऊ शकतो. आता याचं आदर्श उत्तर काय आहे? गर्भवती महिलांची आम्ही लवकर नोंदणी करतो, किमान 4 ANC तपासण्या घेतो. तपासण्यामध्ये नेमके आपल्याला विचारू शकतात कोणकोणत्या तपासण्या, मग त्यामध्ये HbA असेल, ब्लड ग्रुप असेल, युरिन शुगर, अल्बुमिन, RBS, HIV, गिलियारियल, हेपॅटायटिस बी इत्यादी. आपल्याला अजून काही त्याच्यामध्ये TBची टेस्ट आहे, HbA-CG आहे, ह्या टेस्ट देखील आपण सांगू शकतो. नंतर हायरिक्स ओळख. हायरिक्स मातांची ओळख कशी करता, तर सेव्हिअर ॲनिमिया असेल, PIH असेल, ब्लिडिंग असेल, क्वीन असेल किंवा प्रिव्हियस LSCS असेल आणि उंची कमी असेल, वजन कमी असेल, हे देखील कारणं हायरिक्समध्ये आहेत. त्यापैकी आपण थोडक्यात जरी सांगितले तरी त्यांना अपेक्षित आहे ते उत्तर मिळू शकते. HRP केसेस तात्काळ PSC CSL ला रेफर करतो, फॉलोअप करतो इत्यादी. आपण या प्रश्नाला उत्तरे देऊ शकतो. 2 नंबरचा प्रश्न आहे VHND सेवा व आउटरीच प्लॅनिंग. तो VHND व्हिलेज हेल्थ न्यूट्रिशन डे कसे प्लॅन करता आणि कोणत्या सेवा देता, म्हणजे ज्याला आपण लसीकरण सत्र म्हणतो आणि त्यालाच आपण मराठीमध्ये जर स्टँडर्ड भाषेमध्ये बोलायचं झालं तर ग्राम आरोग्य पोषण व समुपदेशन दिन असं देखील म्हणतो. तर याचं आदर्श उत्तर काय असणार आहे? PSC सोबत मायक्रो प्लॅन तयार करतो, सपोर्टिव्ह सुपरविजन केले जाते, सेवाविषयी माहिती जसं ANC, PNC, इम्युनायझेशन, फॅमिली प्लॅनिंग, काउन्सिलिंग, NCD स्क्रीनिंग, लसींची उपलब्धता सुनिश्चित करतो. त्यानंतर EFI साठी तयारी करतो, EFI किट ठेवतो, त्याच्यासोबत EFI चा फॉर्म देखील ठेवतो. EFI मध्ये आवश्यक असणारे सर्व मेडिसिन्स प्रोटोकॉलनुसार ठेवतो आणि ते कसे द्यायचे त्याचा प्रोटोकॉल देखील त्या किटमध्ये आम्ही ठेवतो इत्यादी. आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि शिवाय ती किट देखील दाखवता आली पाहिजे. VHND अहवाल वेळेवर भरतो, ऑनलाईन युविन पोर्टलला आम्ही त्याची नोंदणी करतो आणि तो अहवाल PEC ला देखील सादर करतो. अशा पद्धतीने याच्यावरचं आदर्श उत्तर होऊ शकते. नंबर 3 लसीकरण आणि AFI हाताळणे. लसीकरण कसे करता आणि AFI आल्यास नेमके तुम्ही काय करता, प्रोसिजर सांगा, असा प्रश्न तयार झाल्यानंतर सर्व लसी नियमित वेळापत्रकाप्रमाणे दिल्या जातात, शीतसाखळी कोल्ड चेन व्यवस्थित ठेवली जाते, AFI आल्यास प्रथमोपचार, PSC ला कळवणे, AFI फॉर्म भरणे, आउटरीच सेशनमध्ये ड्यू लिस्ट वापरतो इत्यादी. आपल्याला या ठिकाणी लसीकरण आणि AFI हाताळणीविषयीचं उत्तर देणे शक्य होईल. आता हे या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये काही प्रश्नाची उत्तर तयार केलेलं आहे, तुम्ही त्याचं अधिक उत्तर देखील देऊ शकता. आउटरीच सेशनमध्ये ड्यू लिस्ट वापरतो. ड्यू लिस्ट आम्ही हे प्रिंटेड आमच्याकडे असते आणि जे ड्यू बाळ आहे त्यांना आशांच्या मार्फत अगोदरच त्यांना कन्फर्म करतो की तुम्हाला उद्या लसीकरणला या ठिकाणी यायचं आहे वगैरे वगैरे. आपण अशा पद्धतीचे देखील उत्तरे देऊ शकतो. नवजात व बालक आरोग्य सेवा. यामध्ये काय, आजारी नवजात किंवा लहान मुलांचे व्यवस्थापन कसे करता? आदर्श उत्तर काय असू शकतं? नवजात तपासणी, वजन, ताप, श्वसनाचा दर, मुलामधील सामान्य आजार, ARI, जुलाब, ताप, त्यानंतर प्राथमिक उपचार, ORS, झिंक, पॅरासिटामॉल. गंभीर केसेस तात्काळ आम्ही रेफर करतो, HbA1c भेटी वेळेवर करतो आणि त्यावेळेस देखील आम्ही मुलांची सर्व तपासणी आणि चौकशी करतो. आता याच्यामध्ये या प्रश्नावर देखील सब प्रश्न अजून उपस्थित होऊ शकतात, त्याची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी असणे आवश्यक आहे. 5वा आहे फॅमिली प्लॅनिंग सेवा तुम्ही देता का, किंवा कुटुंब नियोजनासाठी कोणत्या सेवा देता आणि देत असलात तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मग याच्यामध्ये CC असेल, OP असेल किंवा IUCD असेल, पोस्टपार्टम काउन्सिलिंग केले जाते, एलिजिबल कपल रजिस्टर अपडेट केले जाते, साईड इफेक्टबद्दल काउन्सिलिंग केले जाते. फॅमिली प्लॅनिंगचे जे साधनं आहेत ते साधनं आम्ही या ठिकाणी उपकेंद्र लेवलला ठेवतो आणि त्याचं प्रेझेंटेशन करतो, लोकांना याचं महत्त्व सांगतो आणि CC जे आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये लोकांना या ठिकाणी उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून देखील देतो. TBचा संशयित रुग्ण कसा ओळखला जातो? त्याला रेफरल दिल्या जाते का? त्याला संपूर्ण औषध गोळ्या दिल्या जातात का? त्यांचा फॉलोअप घेतला जातो का? किंवा TB संशयित कसा ओळखावा, असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर यामध्ये आदर्श उत्तर असं असेल की
टीबीची लक्षणं 2 आठवड्यापेक्षा जास्त काळाचा खोकला, कमी वजन, ताप येणे, रात्री घाम येणे, छातीमध्ये दुखणे इत्यादी त्याची लक्षणे आहेत. संशयित रुग्णाची नोंदणी टीबी रजिस्टरमध्ये केल्या जाते. तसेच निक्षय पोर्टलला देखील त्याची निक्षय आयडी करून नोंदणी केल्या जाते. स्पुटम फॉर AFB किंवा DMC रेफरल केले जाते. जर संशयित रुग्ण असेल तर त्यांचा स्पुटम घेऊन DMCला तपासणीकरिता रवाना केले जाते. निक्षय फॉलोअप घेतला जातो. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील केले जाते. म्हणजे एखादा रुग्ण जर संशयित असेल आणि तपासणी आणि तो जर पॉझिटिव्ह आला असेल तर त्यांच्या घरातील सर्वांची तपासणी देखील आम्ही या ठिकाणी त्यांची करून घेतो. असं आदर्श उत्तर या ठिकाणी टीबी बाबत होऊ शकते. मलेरिया डेंग्यू तपासणी NVBDCP कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आपल्याला विविध आजारावर माहिती विचारली जाऊ शकते. तर यामध्ये तुम्ही व्हेक्टरजन्य रोग कसे ओळखता? आता इथे जर तापाचा किंवा हिवतापाचा रुग्ण असेल तर लक्षणे ताप, थंडी, रॅश, ब्लिडिंग किंवा एक दिवस आड करून येणारा ताप अशा पद्धतीचे आपण उत्तरं देऊ शकतो. त्यामध्ये RDK किट करून मलेरिया तपासणी केल्या जाते. डेंग्यू संशयित असेल तर NSN साठी रेफर केल्या जाते. उपचार काय तर आपल्याकडे काही फिक्स त्याच्यावर उपचार नसतात किंवा उपकेंद्र लेवलला देखील त्याचे उपचार नसतात, परंतु ORS, पॅरासिटामॉल इत्यादी आम्ही त्याला औषधे आमच्या लेवलला देतो आणि IDSP या पोर्टलला त्याची रिपोर्टिंग करतो. तसेच PSCला आम्ही वेळीच माहिती कळवतो. असं त्याचं आदर्श उत्तर होऊ शकते. NCD स्क्रीनिंग STN आणि DM याच्यामध्ये NCD स्क्रीनिंग कशी करता? मग आपण त्यामध्ये सांगू शकतो की 30 वर्षीय व्यक्तींची BP प्लस RBS तपासणी, सीबॅक फॉर्म भरतो. हाय रिस्क व्यक्ती PSCला रेफर केले जातात. NCD रजिस्टरला अपडेट केले जातात आणि त्यांचं जे लाईफस्टाईल आहे याच्याबद्दल आम्ही काउन्सिलिंग करतो. म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीस होण्यासाठी नियमित व्यायाम करावा. त्यानंतर तेलकट पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ असतील हे अवॉइड करायला सांगतो. नियमित व्यायाम करावा, हलका आहार घ्यावा, दररोज व्यायाम करावा, भरपूर पाणी प्यावं इत्यादी बद्दल आपण या ठिकाणी त्यांची काउन्सिलिंग करू शकतो. तर क्वालिटी ऑफ क्लिनिकल केअरमध्ये काय येतात? प्रोटोकॉल्स, गाईडलाईन्स कसे फॉलो करतात? तर हे पण महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचा वापर केला जातो. ANC इम्युनायझेशन, TB, NCD इत्यादी आम्ही वेळेत नोंदी करतो आणि त्यांच्या तपासणी करतो. VHND प्रोटोकॉल्स फॉलो करतो आणि इतरही जे काही स्नेक बाईट असेल, डॉग बाईट असेल, पॉइझनिंग प्रोटोकॉल्स असेल हे देखील आम्ही फॉलो करतो. रुग्णांची गोपनीयता कशी राखता? आदर्श उत्तर काउन्सिलिंग वेगळ्या जागेत केल्या जाते. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर एखाद्या विशिष्ट आजाराबद्दल माहिती द्यायची असेल तर ती सेपरेट पद्धतीने आपण त्यांना देतो, जेणेकरून त्यांची आपल्याला सेन्सिटिव्ह केस असेल तर त्यांची गोपनीयता ठेवून आम्ही त्यांना माहिती देतो. तपासणी आणि त्यांना उपचार देखील गोपनीय पद्धतीनंच देतो, जेणेकरून त्यांना आमच्यासोबत बोलण्यास, व्यवहार करण्यास आणि आमच्याकडून सेवा घेण्यास कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि त्यांचे रेकॉर्ड देखील आम्ही सुरक्षित ठेवतो. अँटीबायोटिक रॅशनल यूज कसे पाळता? फक्त आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक दिले जातात. व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्स देत नाही. डोसेज व ड्युरेशन प्रोटोकॉलनुसार दिले जातात. PSC, MO किंवा इतर तज्ज्ञ किंवा वरिष्ठांकडून नियमित मार्गदर्शन घेतो. गरजानुसार रुग्णाला विविध सेवा कशा देतात? त्यामध्ये गर्भवती, ANC न्यूट्रिशन, फॅमिली प्लॅनिंग काउन्सिलिंग, 30+ व्यक्तींची NCD स्क्रीनिंग, डाएट ॲडवाईस, त्यानंतर TB सस्पेक्टेड, स्पुटम रेफरल, त्यानंतर बालक इम्युनायझेशन आणि ग्रोथ मॉनिटरिंग इत्यादीमध्ये आम्ही विविध आजाराच्या सेवा देतो आणि त्यांचं काउन्सिलिंग देखील करतो. PNC सेवा कशा देतात? प्रसूतीनंतर 48 तासामध्ये 14 दिवस नियमित 6 आठवडे फॉलोअप घेतो. ब्लिडिंग, फीवर, पेन, BP तपासणी इत्यादी मॉनिटरिंग केल्या जाते. नवजात देखील बालकांची तपासणी करतो. डेंजर साईन असेल तर रेफर करतो, मार्गदर्शन करतो आणि 108च्या सर्व्हिसने त्यांना पुढील सर्व्हिस देतो. न्यूट्रिशनल काउन्सिलिंग कसे करता? गर्भवती नायांना IFA, कॅल्शियम टॅबलेट देतो, डाएट ॲडवाईस करतो, प्रोटीनयुक्त आहार घ्यायला सांगतो आणि थोडा आहार परंतु दिवसातून जास्त वेळ घ्यायला पाहिजे आणि आपलं वजन देखील वाढणं अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल आम्ही काउन्सिलिंग करतो. बालकांना देखील आम्ही त्याच पद्धतीने काउन्सिलिंग करतो. कुपोषण मुलांना आम्ही आपल्या लेवलला काही देता येत असेल किंवा ग्रामपंचायत किंवा इतर स्वयंसेवी संस्था यांच्याकडून प्रोटीन पावडर, कॅल्शियम, अंडी, केळी अशा पद्धतीने काही देता असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करतो. अधिक सर्व्हिसेससाठी PSCला आम्ही रेफर करतो. गोवर ARI झालेस विशेष डाएट इन्स्ट्रक्शन करतो. गोवर संशयित असेल तर आम्ही त्यांचं सर्वेक्षण करतो आणि संशयित असेल तर त्यांचा फॉर्म भरून त्यांना पुढील तपासणीकरिता PSCला रेफर करतो.
पेशंट राईट्स मध्ये आपल्याला काय बघता येईल? रुग्णालयीन शुल्काबाबत माहिती कशी देता? आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये रुग्णालयीन सेवा बऱ्यापैकी जास्तीत जास्त आपल्याकडे फ्रीज आहेत. सर्व सेवा मोफत असल्याची माहिती देतो. कोणत्या टेस्ट कुठे होतात ते सांगतो. NCD, ANC सेवांची माहिती देतो. आपल्या या संस्थेमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करून इथे जे अवेलेबल नाहीत ते आम्ही पुढील संस्थेकडे माहिती देऊन त्यांना रेफर करतो. रुग्णाची गोपनीयता सुरक्षितता ठेवता का? तर हो. काउन्सिलिंग इंडिपेंडंट जागेत केले जाते. प्रेग्नन्सी, फॅमिली प्लॅनिंग माहिती गुप्त ठेवली जाते आणि रजिस्टर इतरांना न देता ते आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवतो, जेणेकरून ती नावं इतर लोकांना माहिती होऊ नये आणि त्यांना असुरक्षित वाटू नये म्हणून आम्ही त्यांची माहिती देखील सुरक्षित ठेवतो, जेणेकरून रुग्णाला आमच्याकडून सर्व्हिसेस किंवा सेवा घेण्यास आवडेल. रुग्णांच्या तक्रारी कशा हाताळता? एखादा रुग्ण आमच्याकडे तक्रार घेऊन आला असेल तर आम्ही ती नीट ऐकून घेतो आणि त्यावर जर आमच्याकडे उत्तर असेल किंवा आमच्याकडे त्याचं सोल्युशन असेल तर त्याच वेळेला सोल्युशन देऊन त्यांची तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जी तक्रार आहे ते पुस्तकात नोंद करून घेतो, वेळेवर निराकरण करतो आणि जर होत नसेल तर PSC ला कळवतो. गंभीर तक्रार हायर अथॉरिटीकडे देखील पाठवतो. रुग्णाला त्याच्या उपचाराची माहिती देता का? तर हो, यस. आजार, औषधे, साईड इफेक्ट्स याबद्दल स्पष्ट माहिती दिल्या जाते. फॉलोअप केव्हा करायचा ते देखील आम्ही त्यांना नियमित सांगत असतो. पुढील तपासणी कधी आहे किंवा आमच्याकडे एखादा कॅम्प्स असेल, बाहेरगावून जर आमच्याकडे तज्ज्ञ लोक तपासणीसाठी येत असतील तर त्याच्याबद्दल देखील आम्ही माहिती सांगतो. जर रोग गंभीर असेल तर PSC ला रेफर देखील आम्ही करतो. सेन्सिटिव्ह केस आल्यास काय करता? सुरक्षित जागेत काउन्सिलिंग केली जाते. PSC किंवा वरिष्ठ स्तरावर त्यांना रेफर केल्या जाते किंवा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीची काउन्सिलिंग करून पुढे त्याला रेफर केल्या जाते. महिला रुग्णासाठी प्रायव्हसी मिळते का? हो. एक्झामिनेशन किंवा तपासणी दरम्यान कर्टन वगैरे लावले जातात. पुरेशा अंतरावर बसण्याची व्यवस्था केली जाते. महिला कर्मचाऱ्यांची मदत घेतल्या जाते. तसेच पुरुष एखादा व्यक्ती जर तपासणी करत असेल तर पुरुष जर तपासणी करणारा असेल तर रुग्णासोबत एक महिला देखील आम्ही उपलब्ध करतो, जेणेकरून त्यांना तपासणीसाठी कम्फर्टेबल वाटेल आणि सुरक्षितता वाटेल. अशा पद्धतीनं महिलांच्या तपासणीकरिता आम्ही काळजी घेतो. रुग्णांचा वेटिंग टाइम कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करता? जर OPD मध्ये खूप गर्दी होत असेल तर OPD मध्ये व्यवस्थित लाईन लावायला सांगतो. VHND वेळेवर सेवा देतो. त्यावेळेस देखील आम्ही रुग्णांचे गोंधळ होणार नाही यासाठी काळजी घेतो. सुरुवातीला जे इमर्जन्सी रुग्ण आहेत त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करतो किंवा गंभीर आजार असेल, संसर्गजन्य आजार असता रुग्ण असेल तर त्यांना प्रथम आम्ही ठिकाणी विलगीकरण करून त्यांना प्राधान्याने तपासणी करून मार्गस्थ करतो आणि डेली सर्व्हिसेस जे शेड्यूल आहे ते पण आम्ही या ठिकाणी बोर्डवर लावतो. पेशंट राईट्स बद्दल माहिती कुठे दिली जाते का? हो. प्रवेशद्वारावर पोस्टर लिहिले जातात. VHND दरम्यान त्याची माहिती देखील दर्शनीय ठिकाणी लावल्या जाते. रुग्ण आणि कुटुंबाला मौखिक माहिती दिल्या जाते. एखाद्या रुग्णाला किंवा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, एखादी योजना असेल, आजार असेल याबद्दल जर माहिती हवी असेल तर त्यांना आम्ही त्यांच्या भाषेमध्ये काउन्सिलिंग करून संपूर्ण माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करतो. आरोग्य शिक्षण देताना तुम्ही कोणत्या गोष्टी सांगता? आम्ही स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करतो. त्यानंतर पोषण आहाराबद्दल माहिती सांगतो. मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनाबद्दल माहिती सांगतो. तसेच कुष्ठरुग्ण असेल, त्यानंतर क्षयरुग्ण असेल यांच्याबद्दल देखील माहिती अधिक सांगतो. गर्भवती मातेने कशी काळजी घ्यावी याची देखील माहिती सांगतो. NCD लाईफस्टाईल याबद्दल देखील आहार, विहार याच्याबद्दल देखील आम्ही माहिती सांगतो. जर रुग्णसेवा नाकारत असेल तर काय करता? शांतपणे त्यांचं कारण विचारतो व तुम्ही का सेवा आमची नाकारताय माहिती देऊन समजावण्याचा प्रयत्न करतो. तरी नाकारल्यास नोंद करून घेतो. महत्वाचे असेल तर PSC ला कळवतो किंवा रुग्णांकडून आम्ही आवश्यक असेल तर लेखी सुद्धा लिहून घेतो. तुम्हाला सर्व्हिसेस आमच्या का नको आहेत याबाबत. ह्युमन रिसोर्सेस मध्ये तुमच्या सुविधामध्ये स्टाफ नियमित उपस्थित असते का? होय. आम्ही सर्व कर्मचारी वेळेवर हजेरी लावतो. डेली अटेंडन्स रजिस्टरला भरतो किंवा आम्ही मास्टरला सही करतो. जर कोणी अनुपस्थित असेल तर PSC ला कळवतो किंवा जर आम्हाला रजेवर वगैरे जायचं असेल तर अगोदरच तशी वरिष्ठांची परवानगी देखील घेतो. VHND आउटरीच ड्युटी प्लॅनिंग नुसार उपस्थिती ठेवतो. लसीकरण सत्र वगैरे आमचे असतील तर आम्ही रजे अगोदरच उपभोगून आम्ही त्या दिवशी मात्र नक्की हजर असतो आणि सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या आम्ही पार पाडतो. ड्युटी रोस्टर कसे तयार करता आणि फॉलो करता का? हो. मासिक ड्युटी रोस्टर तयार केल्या जाते. OPD, VHND, घरभेट, आउटरीचच्या सहभागाचे नियोजन केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत बदल लगेच नोंदी घेतल्या जातात. सर्व कर्मचारी रोस्टरप्रमाणे कामे करतात. तुमच्याकडे कामाचे स्पष्ट जॉब रोल आहेत का? होय.
ANM, MPW, CHO यांचे जॉब स्पष्ट आहेत आणि त्यांचे जॉब चार्ट आहेत ते आम्ही या ठिकाणी प्रिंट करून आमच्या फाईलला ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा जॉब या ठिकाणी ज्ञात आहे. ANC, PNC, इम्युनायझेशन, फॅमिली प्लॅनिंग, TB, NCD ही कामे निश्चित करावे लागतात आणि आम्ही सर्व मिळून एकमेकात समन्वय ठेवून तशा नोंदी करतो आणि सदरच्या पूर्तीची आम्हा सर्वांना जाणीव आहे. प्रत्येकाला आपले दैनंदिन काम माहिती आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीनुसार कामे पार पाडतो. PSC मीटिंगमध्ये रोल्स पुन्हा रिव्ह्यू होतात का? तर होतात. येस, PSC मध्ये सुद्धा आम्हाला आमच्या कामाबद्दल विचारले जाते, आमच्या जॉबबद्दल देखील आम्हाला आठवण करून आमची जबाबदारी काय आहे ते आम्हाला त्याबद्दल अवगत केले जाते. तुम्ही दिवसाची सुरुवात OPD वर रेकॉर्ड रेडी करून करता का? होय. OPD रजिस्टर, ड्रग ट्रे, इक्विपमेंट दिवसाच्या सुरुवातीला तयार करतो. एमर्जन्सी किट देखील आम्ही तपासतो. एमर्जन्सी किटमध्ये औषधे आहेत का? एक्सपायर तर नाहीत ना? कुठला ड्रग्स तर कमी नाही ना? असेल तर ते व्यवस्थित आम्ही त्यामध्ये ठेवतो. लसीकरण दिवस असल्यास व्हॅक्सिन काळजीपूर्वक आणतो, हाताळतो आणि त्याच पद्धतीने आम्ही PSCला पोच देखील करतो. जर फॅसिलिटीमध्ये स्टाफ कमी असेल तर सेवा कशा चालवता? VHND दिवसांना प्राधान्य दिले जाते. इतर दिवशी रुटीन सर्व्हिसेस दिली जातात. गंभीर केस PSCला रेफर केले जाते. PSC स्टाफ आशा यांची मदत केली जाते. कॉन्फ्लिक्ट, पेशंट प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही कसे हाताळता? शांत राहतो, प्रोटोकॉलचं फॉलो करतो, जे आम्हाला शिकवलेलं आहे, जे नियमात आहे तेच करण्याचा प्रयत्न करतो. रुग्ण कुटुंबाला नीट समजावतो, आवश्यक असल्यास PSCला कळवतो. ॲग्रेसिव्ह केसमध्ये आशा, MPW किंवा इतर कर्मचाऱ्यांची देखील मदत घेऊन आम्ही त्या ठिकाणी ती सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज हँडल होत नसेल तर वरिष्ठांना कळवतो. A5 फर्स्ट एड रेफरल प्रोटोकॉल्स तुम्हाला माहीत आहेत का? होय, सर्व प्रोटोकॉल्स माहीत आहेत आणि माहिती देखील घेतलेल्या आहेत. एमर्जन्सीमध्ये प्रत्युपचार देता येतो आणि त्याची कल्पना देखील आहे. सिव्हिअर A5 PSCला तात्काळ कळवतो. स्नेक बाईट, डॉग बाईट प्रोटोकॉलची माहिती आहे. महामारी दरम्यान तुमची भूमिका काय असते? ग्रो बेड, सर्व्हिलन्स, फिवर सर्व्हे, IC ऍक्टिव्हिटी, हाय रिस्क व्यक्तींना फॉलोअप, रिपोर्टिंग वेळेत करून जर एकाच आजाराचे रुग्ण वाढत असतील तर त्याची तात्काळ माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन तिथे उपाययोजना राबवतो आणि नियमित सर्वेक्षण करतो. तुम्हाला डॉक्युमेंटेशनवर ट्रेनिंग मिळाले आहे का? होय, सर्व रजिस्टर कसे भरायचे ते PSC कडून शिकवले आहे. ANC, PNC, NCD, TB इम्युनायझेशन, त्यानंतर निक्षेप पोर्टल असेल इत्यादी आम्ही मेंटेन करतो आणि मंथली रिपोर्टिंग वेळेवर देखील केल्या जाते आणि ते रिपोर्टिंग आम्ही PSCला सादर करतो. तर मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर किंवा NQS मध्ये आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर किंवा NQS मध्ये आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्यावर आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. एकच व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण याचा सेकंड पार्ट तयार करणार आहोत आणि पुढचे प्रश्नोत्तरे आहेत जे आपण पुढच्या पार्टमध्ये नक्की बघूया. हा एकच व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी इथेच थांबूया. पुढचा पार्ट लवकरच आपल्या समोर उपलब्ध होईल. आपण सर्वांनी ही माहिती बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आपणास NQS कायाकल्पाबद्दल किंवा अजून आरोग्यविषयक पोर्टल किंवा इतर माहिती हवी असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्यावर आपण व्हिडिओ तयार करून नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करूया आणि ही माहिती आपणास कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आपणा सर्वांना परत एक वेळेस धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.